नमस्कार मंडळी, परफेक्ट आर.एल.डी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण गुळाची दशमी बनवणार आहोत. खूप छान अशी दशमी तयार होते. अजिबात वातड न होणारी, आठवडाभर टिकणारी अशी दशमी आपण बनवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. येथे आपल्याला सर्वात आधी 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. तर हा गूळ मी किसून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारेच गूळ आपल्याला किसून घ्यायचा आहे. इथे पातेल्यामध्ये हा 1 वाटी गूळ आपल्याला टाकून घ्यायचा आहे. गूळ टाकून झाल्यानंतर आपल्याला 1 वाटी दूध घ्यायचं आहे. दूध अजिबात आपल्याला गरम घ्यायचं नाही. हे दूध मी गरम करून रूम टेम्परेचरला थंड करून घेतलेलं आहे. तर 1 वाटी दूध आपल्याला गुळामध्ये टाकायचं आहे. गुळामध्ये दूध टाकल्यानंतर आपल्याला हे विरघळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता दूध आणि गूळ विरघळत आलेलं आहे. आता हे मी बाजूला ठेवून देते आणि आपण पिठाचं प्रमाण पाहू. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर 3 वाटे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अजिबात दाबून घेतलेलं नाही, पण पूर्ण वाटी मी भरून घेतलेली आहे. ज्या वाटीने आपण गूळ आणि दूध मोजून घेतलं त्याच वाटीने मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. थोडीशी इलायची पावडर टाकलेली आहे आणि किंचितच आपल्याला यामध्ये मीठसुद्धा टाकायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला 4 चमचे साजूक तूप टाकायचं आहे. येथे तुम्ही तुपाचा वापर जास्तसुद्धा करू शकता, कारण तूप घातल्याने काय होतं की दशम्याला चवही छान येते आणि दशम्या खुसखुशीत अशा तयार होतात. तूप घालून झाल्याच्या नंतर आपल्याला कणकेला तूप व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला हातामध्ये उंडा तयार झाला पाहिजे. तर इथे तुम्ही पाहू शकता दूध आणि गूळ आपण विरघळून घेतलेलं अशा प्रकारे आपल्याला चाळणीनं गाळून टाकायचं आहे, कारण गुळामधला कचरा निघून जातो. दूध आणि गुळाचं मिश्रण आपल्याला एकदमच टाकायचं नाही, तर थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि थोडं थोडं टाकूनच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर मळताना आपल्याला जास्त घट्ट पण करायचं नाही आणि पातळ पण करायचं नाही. जसं तुम्ही चपातीसाठी मळता त्याच प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दशम्या केल्या तर लहान मुलं खूप आवडीने खातात. तर नक्की करून बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला दशम्या कशा वाटल्या ते सुद्धा कमेंटद्वारे तुम्ही कळवा. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी जी आपली कणिक आहे ती मळून घेतलेली आहे. आता मळून झाल्याच्या नंतर आपल्याला यावर थोडंसं तूप टाकून पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. तूप टाकल्यामुळे आपला हा कणकेचा जो उंडा आहे तो मऊ असा तयार होतो आणि जास्त चिटकत पण नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता कणिक आपली मळून झालेली आहे. आता यावर झाकण ठेवून आपण 15 मिनटं ही कणिक भिजवून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता 15 मिनटानंतर आपली कणिक छान अशी भिजलेली आहे. इथे मी पोळपाटाला थोडंसं साजूक तूप लावलेलं आहे आणि जो कणकेचा आपला उंडा आहे तो यावर मांडून आपण पुन्हा एकदा थोडंसं मळून घेणार आहोत. 2-3 मिनटं आपल्याला हा उंडा छान असा मऊ करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता उंडा आपला छान असा मऊ झालेला आहे. आता आपण या पिठाचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेऊ. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे लहान मोठे गोळे तयार करून घेऊ शकता. जास्त आपली दशमी पातळ होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यामुळे जास्त आपल्याला छोटेसुद्धा गोळे तयार करायचे नाहीत. चपातीला तुम्ही घेता तेवढाच उंडा आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी गोळे तयार करून घेणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी
5 ते 6 गोळे तयार करून घेतलेले आहेत. एक छोटासा आहे आणि 5 मोठाले गोळे तयार झालेले आहेत. तर दशमी भाजण्यासाठी मी ते तव्यावर थोडंसं साजूक तूप टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हाताने चोळून नंतरच तवा तापवण्यासाठी ठेवायचा आहे. तर इथे मी तवा तापवण्यासाठी ठेवलेला नाही, आधीच आपल्याला तूप लावून नंतरच तवा तापवण्यासाठी ठेवायचा आहे. तर इथे मी पोळपाटावर थोडंसं सुकं पीठ घेतलेलं आहे कणकेचं. तर अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तुम्ही जर 4 पुडाची पोळी बनवत असाल तर त्याच पद्धतीनं आपल्याला इथे ही दशमी लाटून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे त्याला तेल लावून दुमडून घ्यायचं आहे. जशी तुम्ही पोळी बनवता त्याच पद्धतीनं आपल्याला ही दशमी लाटून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे बंद करून आपल्याला लाटून घ्यायची आहे. बंद केल्याच्या नंतर आपल्याला ही कणकेमध्ये सुकं जे आपलं कणकेचं पीठ आहे त्यामध्ये आपल्याला बुडवून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता कणकेमध्ये बुडवून घेतल्याच्या नंतर आपल्याला ही जी दशमी आहे ती लाटून घ्यायची आहे. दशमी लाटताना आपल्याला अलटपलट करून दशमी लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ पण करायची नाही. दशमी उलटपुलट करून आपण लाटल्यानंतर काय होतं की आपली दशमी छान अशी तयार होते आणि पोळपाटाला सुद्धा चिटकत नाही. तुम्हाला जर वाटलं पोळपाटाला आपली दशमी चिटकत आहे, अशा वेळेस तुम्ही इथे थोडासा पिठाचा हातसुद्धा लावू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली दशमी तयार झालेली आहे. तर जास्त आपल्याला पातळसुद्धा करायचं नाही. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जशी तुम्ही चपाती बनवता त्याच पद्धतीने आपल्याला ही दशमी बनवून घ्यायची आहे. तर आपली दशमी तयार झालेली आहे. आता आपण ही दशमी भाजून घेऊ. इथे मी तव्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. तव्याला थोडंसं तूप लावलं की आपली दशमी जी आहे ती तव्याला चिटकणार नाही. तर आता आपण दशमी तव्यावर टाकू. तव्यावर दशमी टाकल्याच्या नंतर आपल्याला कडेने तूप सोडायचं आहे. येथे आपल्याला तुपाचा वापर भरपूर करायचा आहे, कारण तुपाचा वापर भरपूर केला की आपली जी दशमी आहे ती जास्त दिवस टिकते. आठवडाभर ही दशमी तुम्ही कुठेही गावाला जात असाल तर ही दशमी तुम्ही तुमच्यासोबत नेऊ शकता. तर दशमी मी पलटून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता दशमी आपली फुगायला लागलेली आहे. तर यावर तूप टाकून आपल्याला सगळीकडे तूप लावून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी तूप लावून आपल्याला मध्यम आचेवर ही दशमी आपल्याला भाजून घ्यायची आहे. कारण काय होतं, मध्यम आचेवर भाजल्यामुळे आपली दशमी छान अशी भाजली जाते. नाहीतर तुम्ही जर फुल गॅसवर ही दशमी भाजली तर गूळ असल्यामुळे काय होतं, पटकन दशमीचा रंग बदलला जातो. त्यामुळे आपल्याला मध्यम आचेवर दशम्या भाजून घ्यायच्या आहेत. तर येथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली दशमी भाजलेली आहे. अशाच प्रकारे मध्यम आचेवर आपल्याला चांगली खरपूस अशी दशमी भाजून घ्यायची आहे. तर एक दशमी मी भाजून काढून घेतलेली आहे. तर दुसरी दशमी मी लाटून घेतली होती, तर तीसुद्धा मी तव्यावर टाकलेली आहे. आणि तव्यावर टाकल्यानंतर कडेने आपल्याला तूप सोडायचं आहे. तुपामुळे दशमीला खूप छान अशी चव येते. तर दशमी आता पलटून घेऊ. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या दशम्या तयार करून घ्यायच्या आहेत. खूप छान अशा ह्या दशम्या लागतात. नक्की करून पहा. पंढरपूर वारीला जाताना माझी आजीसुद्धा अशाच प्रकारे दशम्या तयार करून नेत होती. कारण बाहेरचं काही खाण्यापेक्षा अशा प्रकारे जवळ आपल्या काहीतरी असलं की पटकन आपण पिशवीमधून काढून ही जी दशमी आहे ती खाऊ शकतो. कुठेही आपल्याला जिथे भूक लागेल तिथे आपण ही दशमी खाऊ शकतो. तर खूप छान अशी आपली ही दशमी तयार झालेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता छान अशी टम्म फुगलेली सुद्धा आहे. तर मध्यम आचेवर दशमी छान अशी आपली भाजून झालेली आहे. आता ही सुद्धा दशमी मी काढून घेतलेली आहे. तर इथे आपल्या दशम्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता सगळ्या दशम्या मी बनवून घेतलेल्या आहेत. आता एक दशमी मी तुम्हाला हातावर घेऊन तुम्हाला दाखवते की किती मऊ अशी आपली दशमी तयार झालेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी 4 ते 5 दशम्या माझ्या तयार झालेल्या आहेत. आणि एक दशमी आहे ती मुलांनी करता वेळेसच खाल्लेली आहे.
तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता हातामध्ये किती छान अशी घडी झालेली आहे आणि मऊ लुसलुशीत अशी आपली दशमी तयार झालेली आहे. आता इथे मी तुम्हाला दशमी मोडून दाखवते. तर तुम्ही पाहू शकता पटकन अशी मोडली जाते. खूप छान अशी दशमी तयार झालेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.